अनेक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती आली. धावफलकाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये झालाय. चार षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षणावरती निर्बंध त्या ठिकाणी ठेवलेत. यावेळेस मात्र फुल टॉस होता. फुल टॉस वरती कडा प्रहार. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार फॉर रन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळतंय. उमेश बांदल सेट ऑन फायर. टोकलाय षटकार सिक्सर. लागोपाठच्या दोन चेंडूवरती प्रचंड प्रचंड मोठं आक्रमण केलंय. 10 धावा नक्कीच बनवल्यात उमेशनं. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. चांगल्या टप्प्यावरती नक्कीच गोलंदाजी केली जाते. लेग बाईकच्या माध्यमातून नक्कीच मुख्य पंच आपल्याला कळवत आहेत. एक सिंगल धाव नक्कीच काउंट होतीये. धावफलक मात्र वेगाने पुढे गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये काहीसं बंबल काहीशा चुका पाहायला मिळतात. खराब फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळतात. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल धाव नक्कीच यशस्वीरित्या बळून पूर्ण झाले. धावफलकावरती धावा आहेत ते 13. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुल केलाय परंतु अनसक्सेसफुल ठरलेत उमेश बांदल. पहिल्या विकेटचं झालंय पतन. उमेश बांदल बॅक टू पॅव्हिलियन. षटकाची सुरुवात प्रचंड वेगाने धावा येण्यामध्ये सुरू झाली, परंतु नक्कीच शेवट आणि सांगता मात्र षटकाची विकेटने झाली आहे. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. उमेश बांदल अगदी आपण डगआउटच्या आसऱ्याला परतताना पाहतोय. अंतिम चेंडूवर ते मात्र नक्कीच विकेट संपादन केली आहे गोलंदाज मचिंद्र यांनी. गोलंदाजच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 घेऊन बाळासाहेब धुमाळ हे गोलंदाज दाखल झाले. अचूक टप्पा आणि टप्प्यावरती असणारं नियंत्रण यासाठी मात्र बाळासाहेब धुमाळ हे ओळखले जातात. या मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. आता मात्र त्याच प्रकारची पुनरावृत्ती होईल का? समोर शैलेश मराठे. यावेळेस मात्र मनगटाचा दाखवलाय जोर. ठोकलाय 4 चौकार 4 रन्स. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आक्रमण आपण पाहिलं. नक्कीच चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकाची सुरुवात मात्र चौकाराने झाली आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जात पंच केलाय. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. शैलेश मराठेचा संपलाय खेळ. विकेटचं झालंय पतन. संपेगावचे असणारे अष्टपैलू खेळाडू शुभमदादा जोरी या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विकेटचं पतन झालंय. अगदी मोठी विकेट घेतली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय नक्कीच बाळासाहेब धुमाळे यांनी. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकलाय. अगदी तर बॉलला खेचत त्या ठिकाणी मारायचा प्रयत्न शैलेशने जरूर केला, परंतु बॅट अँड बॉलचा तितकासा प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि अगदी हलकत जाळ्यामध्ये अडकले. विकेटचं पतन झाले. 2 मोठ्या विकेट. दोन्ही सलामीवीर बॅटर्स मात्र डगआउटच्या आसऱ्याला परतलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल ठोंबरे बॅटिंगसाठी दाखल झालेत. मानाची सन्मानाची स्पर्धा चौंडाई क्रिकेट क्लब शेडाने आयोजित
मानाची सन्मानाची स्पर्धा शेडानी करंडक 2026 आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे। स्पर्धेचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील नक्कीच सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। यावेळेस मात्र पुन्हा एकदा उजव्या बाहेर चेंडू टाकला, अगदी बाल तर बॅटरला पहिल्याच बॉलवरती सरप्राईज केलंय। फुटवर्कचा कोणत्याही प्रकारे वापर नक्कीच बॅटरकडून झालेला नाहीये। म्हटलं जातं ना मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचे। यावेळेस मात्र वेस्ट साईडच्या वरती बॉल टाकला, एक बॉल ग्रिप नक्कीच चुकली आहे आणि नक्कीच पंचांनी मात्र घोषणा केली आहे नो बॉलची। भीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये साकारलाय गोलंदाजानं। ज्या वेळेस भीमर चेंडू वेस्ट साईडच्या वरती बॉल डिलिव्हर्ड केला जाईल त्या वेळेस नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं जाईल पंचांकडून। यावेळेस मात्र उजव्या एसटीचा बराचसा बाहेर चेंडू आहे, नक्कीच वाईट बॉल पाहायला मिळतोय। अवंतर धाव त्या ठिकाणी खर्च होतीये, उघडा डोळे पहा नीट, हा येतोय फ्री हिट। फ्री हिट वरती नक्कीच सुपर हिट होण्याचा मौका आहे। शुभम मराठे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात गोलंदाजाच्या ट्रॅक वरती। पुन्हा एकदा बाळासाहेब धुमाळ। हो यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, अगदी अचूक टप्प्यावरती टाकला। बॅटर मात्र काही स्ट्रगल करताना पाहायला मिळाले। डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय, चांगलं कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळले। 4 चेंडूमध्ये मात्र 7 धावा खर्च केल्यात बाळासाहेब धुमाळ यांनी। यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट मात्र पूर्वीच गेली, बॉल मात्र संत गतीने आला। चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन हे चांगलं अस्त्र वापरलं जातंय गोलंदाजाकडनं। चांगली सुरुवात मिळाली या षटकामध्ये। सुरुवातीच्या चेंडूवरती नक्कीच आपण ब्रेक थ्रू पाहिला। यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीट हिट आणि चेंडू डिपॉझिट झालाय सीमारेषेच्या पलीकडे। शुभम मराठेच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार षटकार। दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले। धावपलकावरती धावा आहेत ते 26 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजाच्या ट्रॅकवरती नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन योगेशवीर दाखल, संदीप धुमाळ दाखल झालेत। पहिल्याच बॉलवरती प्रचंड मोठं आक्रमण, परंतु फटका फसलाय। क्षेत्ररक्षक डाम बॉल टिपलाय, झेल संपलाय फलंदाजाचा खेळ। टेक इट व्हेरी गुड कॅच। पहिल्याच बॉलवरती याही वेळेस परंपरा राखली, पहिल्याच बॉलवरती मात्र नक्कीच विकेटचं पतन झालंय। विकेट घेतल्या जात आहेत। सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघ मात्र काहीच अडचणीमध्ये पाहायला मिळतोय। चांगला कमबॅक केलंय गोलंदाजीमध्ये। पहिल्या षटकामध्ये मात्र अतिरिक्त धावा त्या ठिकाणी खर्च झाल्या, परंतु नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये काहीच रोखलं गेलंय बॅटर्सला। आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय संदीप धुमाळ। पहिल्या चेंडूवरती नक्कीच बॅटरला माघारी परतवले, जलबादच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश बांदल आणि पहिल्याच बॉलवरती कव्हर्स पॉइंट रिजन मध्ये फटका खेळलाय, स्क्वेअर कटचा फटका आहे। चेंडू मात्र फरार झालाय, चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय। नक्कीच बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, स्क्वेअर कट मध्ये नक्कीच चांगली ताकद पाहायला मिळाली, मनगटाचा चांगला जोर पाहायला मिळाला। यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा वेळ घेतला, वेट अँड वॉचची भूमिका नक्कीच पाहायला मिळाली महेश यांची। बॉल मात्र नक्कीच पंच केला, त्यानंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय, डिक्लेअर झोन मध्ये जाऊन विसावलाय। एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये काउंट होतीये। क्षेत्ररक्षण मध्ये काहीसे बदल, काहीशा योजना नक्कीच आखल्या जात आहेत। चौकाराच्या मध्ये नक्कीच धावफलक पुढे गेला, त्यानंतर एक सिंगल आली आहे। धावफलक मात्र 31 वरती जाऊन पोहोचलाय। यावेळेस मात्र दिशा भरकटली, नक्कीच
पंचांनी कळवलं इट्स अ वाईड बॉल. दिशाहीन गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. टेक इट व्हेरी गुड कॅच. विकेटचं झालंय पतन. संघाचे संघनायक अनिल ठोंबरे बॅटिंगसाठी दाखल झालेत. संघाचे संघनायक संपूर्ण संघ मात्र एकजुटीने घेऊन पुढे चालताना नक्कीच आपण अनिल यांना पाहतो. आज मात्र नक्कीच 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. निम्मा संघ मात्र नक्कीच तंबूच्या आसऱ्याला परतल्या. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. गोल्डन डकचा शिकार ठरत अनिल ठोंबरे. बॅक टू पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी साकारली जाते. अगदी बऱ्याच दिवसाचा असणारा अनुभव मात्र पाठीशी आहे संदीप धुमाळे यांच्या. यावेळेस मात्र अगदी कोलवे टप्प्याचा बॉल होता. मोठी लावड अपील देखील केली गेली. पंचांनी मात्र अपील फेटाळली. षटक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धाव आहेत ते 32. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ मात्र गारद केलाय. निम्मा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवला. या खैरदेवी क्रिकेट क्लब मांदेडे संघानं सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु नक्कीच चांगलं कमबॅक पाहायला मिळते मांदेडे संघाचं. संदीप धुमाळ नक्कीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं नियंत्रण पाहायला मिळते चेंडूवरती. अगदी छोटासा रन, बऱ्याच वर्षाचा असणारा अनुभव, बऱ्याच वर्षाची असणारी प्रतीक्षा, सराव, आणि त्या सरावातून नक्कीच चांगली गोलंदाजी साकारली आहे. अगदी इकॉनॉमिकल षटक जरूर साकारले. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता आणि डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. शुभम मराठेच्या बॅट मधून आला हा घणाघाती प्रहार. षटकार साधावा. यावेळेस देखील बॅकफुटला गेले, पंच केलाय बॉलला आणि चेंडूला डिपॉझिट केलंय सीमारेषे पार. शुभम मराठे सेट ऑन फायर. लागूपटचा दुसरा षटकार. दोन चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं. 2 लागूपटचे षटकार ठोकलेत. शुभम मराठीची बॅट मात्र बराच वेळ मात्र शांत होती. आता मात्र बॅट बोलायला लागली. बोलायला नाही तर धावायला लागलीये. जास्तीच्या धावा बनवायला लागलीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल ऑनलाईनचा चेंडू होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मोठ्या वेगानं चेंडूवरती आले. अंतिम चेंडू मात्र चेंडूवरती पोहोचले देखील होते, परंतु नक्कीच चेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण. 2 धाव्यांच्या मदतीने नक्कीच धावफलक मात्र 46 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी सांघिक अर्धशतकापासून 4 पावलं दूर पाहायला मिळते सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिरसे पार. शुभम मराठेचा वार. गोलंदाजाला केलंय गार. ठोकलाय षटकार.
यावेळेस देखील मोठा फटका खेळला, याही वेळेस तितकंसं प्रॉपर टायमिंग झालं नाही, यावेळेस देखील झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. सातत्यानं पाहिलं तर शुभ मराठीच्या बॅट म्हणून धावा येत आहेत, सातत्यानं पाहिलं तर झेल देखील ड्रॉप केले जात आहेत, सोडले जात आहेत. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, हे सूत्र मात्र काहीच उलट फिरताना पाहायला मिळतंय. गोलंदाज देखील सांगत असे, अब करे तो क्या करे. यावेळेस मात्र अचूक टप्पा, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. बॉल मात्र गुड लेंथला त्या ठिकाणी टाकला गेला आणि नक्कीच पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. पहिल्या डावामध्ये नक्कीच 54 धावा बनवल्यात, 55 धाब्यांचं आव्हान नक्कीच खैराई देवी क्रिकेट क्लब मांदड या संघासमोर ठेवलंय. पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय निवे फायटर्स यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक यंगस्टर स्पोर्ट्स. या दोन संघांमध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच टॉससाठी यायचंय. चला सलामीच्या बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, वेळ वाचवायची आहे मित्रांनो. पहिल्या डावामध्ये नक्कीच आपण पाहिलं 54 धावा सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव या संघाने बनवल्यात. 55 धाव्यांचं एक आव्हान घेत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतो विनायक वीर, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब धुमाळ. ही सलामीची आक्रमक जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 55 धाब्याचा पाठलाग करायचा हे मनामध्ये नक्कीच बाळगले. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणावरती नक्कीच काहीसे निर्बंध ठेवलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत अनिल टोमरे. पहिल्या सामन्यामध्ये जरूर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकवलाय. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालेत. लेट्स प्ले डावाला होतीये सुरुवात. यामध्ये पहिलाच बॉल गॅप शोधलीये, बीच में मिली दरार, धावा मिळतील 4. येतोय चौकार फॉर रन्स. चौकारच्या मध्ये नक्कीच खातं ओपन केलंय. गाडी मात्र भन्नाट वेगावरती रुळावरती आली आहे. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. अचूक टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळते अनिल टोमरे यांचं. बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळत आहेत, बऱ्याच वर्षाचा असणारा अनुभव आज मात्र नक्कीच या चेंडूवरती दाखवलाय. DOT डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 22 चेंडू आणि 51 धाब्यांची गरज विजयासाठी पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा
जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं विनायक देखील अलगद अडकला. टेक इट व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेट झाले पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश कुडले दाखल झालेत. पहिल्या बॉलवरती नक्कीच विनायकच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. त्यानंतरचा डीओटी डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय झेलबादच्या स्वरूपामध्ये नक्कीच विकेट आली आहे. न्यू बॅटर मंगेश. पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं मांदेडी संघाने मात्र चांगली चमकदार गोलंदाजी केली होती. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मात्र प्रचंड वेगाने धावा आल्या. यावेळेस मात्र पहिल्याच बॉल वरती टोकलाय षटकार. सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंगेश जाधव दाखल झालेत आणि ते दाखल झाले नाहीत तर वादळ मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेत. याही वेळेस फिरसे पार. मंगेश जाधवचा बार गोलंदाजाला केलंय गार. ठोकलाय द खणखणीत सिक्सर. मंगेश जाधव नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगावते. 2 चेंडूमध्ये प्रचंड मोठं आक्रमण. 2 षटकार ठोकलेत. स्वतःची ताकद दाखवली. स्वतःचा दर्जा दाखवलाय समोर अनिल टोंबरे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कमबॅक करणं हा खेळाडू जाणतो आणि नक्कीच विकेटचं पतन झाले. षटक पहिल्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत ते 16. षटक मात्र मोठं रंजक पाहायला मिळालं. षटकाची सुरुवात मात्र नक्कीच चौकाराने झाली. त्यानंतर आपण विकेट पाहिली. त्या षटकामध्ये आपण 2 षटकार देखील पाहिले आणि अंतिम चेंडूवरती विकेट पुन्हा एकदा पाहिली. गोलंदाजच्या ट्रॅकवरती नक्कीच षटक क्रमांक 2 घेऊन अनुप टोंबरे किंवा रायझिंग स्टार खेळाडू आहे. हो पहिलाच बॉल नक्कीच तिथे मात्र क्षेत्ररक्षण मध्ये काहीच बंबल पाहायला मिळतंय. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक मात्र 18 वरती जाऊन पोहोचला. विजयाचं समीकरण येणारे 17 चेंडू आणि 37 धावेंची गरज. यापूर्वीच्या षटकामध्ये आलेलं प्रचंड मोठं आक्रमण नक्कीच मांदेडे संघाला देखील या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. हो यावेळेस मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. अनुभव जरूर कमी आहे परंतु नक्कीच खेळण्याची जिद्द सातत्यानं केला जाणारा सरावाने ते सरावामधून नक्कीच युवा रायझिंग स्टार खेळाडू सातत्यानं पाहायला गेलं तर चर्चेमध्ये येतात. आणि नक्कीच मुळशीधरण विभाग क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि त्यानंतर मात्र प्रत्येक गावामध्ये नवनवीन रायझिंग स्टार खेळाडूंची नक्कीच सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बंबल झालं. बॉल मात्र कलेक्ट केला गेला नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगली चोरटी धाव त्या ठिकाणी चोरली जाते. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीनं नक्कीच धावफलक मात्र 19 वरती जाऊन पोहोचलाय. सामन्याचं समीकरण येणारे 15 चेंडू आणि 36 धावेंची गरज. यावेळेस मात्र पुढे सरसावत फटका खेळायचा होता. बॉल पडला नंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल झाला. डीओटी डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा कॉर्नर मध्ये आपण पाहतो महेश चेंडूवरती आलेत. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली. सिंगल धावेच्या मदतीनं 20 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. येणारे 13 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. एक एक डॉट बॉल नक्कीच सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघाला मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. परंतु एक बिग हिट नक्कीच मांदडे संघाला देखील मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. यावेळेस मात्र नक्कीच मोठी लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु पंचांनी लाऊड अपील नक्कीच फेटाळली आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण समीर जोशी सरांना पाहतोय, तर नक्कीच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सरांना आपण पाहतोय. अनेक अनुभव बऱ्याच वर्षांचा या दोन्ही पंचांच्या पाठीशी सातत्यानं पाहिलं तर पंच प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचं काम हे पंच करतायत. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच पंचांची भूमिका निभावली आहे आणि आज मात्र नक्कीच औचित्य आहे चौंडाई क्रिकेट क्लब आयोजित शेडानी करंडक 2026 गोलंदाजच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 घेऊन अनिकेत बांदल दाखल झालेत. अगदी अपुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे, भन्नाट वेग ही अनिकेतची ओळख आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सफल झाले आणि सफल देखील झाले. ठोकला षटकार, सिक्सर. अनिकेत बांदलचं मात्र स्वॅग से स्वागत केलंय रामचंद्र धुमाळे यांनी. षटकार ठोकलाय. सामन्याचं समीकरण 11 चेंडू 29 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा बिग हिट खेळायचा होता. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली. एक डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येतोय. यावेळेस मात्र आपण पाहिलं फुल टॉस बॉल होता. मिड विकेट मध्ये आपण पाहिलं महेश बांदल चेंडूवरती वेगाने आले. चांगला कॅच नक्कीच त्या ठिकाणी ग्रिप केलाय आणि विकेटचं पतन झालंय. सामन्याचं समीकरण मात्र येणारे 9 चेंडू 29 धाब्यांची गरज. षटकाची सुरुवात मात्र चांगली झाली होती. षटकार मैदानाच्या आतमध्ये आला होता, त्यानंतरचा डीओटी डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलंय अनिकेतनं. यावेळेस देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीच बंबल पाहायला मिळालं. बॉल मात्र कलेक्ट झाला नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही बॅटर्समध्ये चांगलं कम्युनिकेशन देखील पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण इक्वेशन विजयाचं समीकरण 8 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळते. धाबा वाचवण्याचं काम केलं अनिकेतनं. डीओटी डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. 7 चेंडू 28 धाब्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये मोठ्या वेगाने धाबा आल्या, त्यानंतर दुसरं षटक मात्र अनुपचं काहीसं प्रभावी ठरलं. अगदी इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. नक्कीच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलं अनिकेतनं. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस होता, परंतु दिशा भरकटली. नक्कीच पंचांचे हात जमिनीला समांतर. धावा मिळतील अवांतर. एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे गेले 28 वरती. येणारे 7 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला लेंथ वरती बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केलाय. डीओटी डॉट बॉलच्या मध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. 6 चेंडू मध्ये 27 बनवायचे आहेत.
यावेळेस मात्र पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, षटकार ढोकलाय. या षटकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आली आहे. आता मात्र सामन्याचं समीकरण येणारे 5 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. एका बाजूला सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव, दुसऱ्या बाजूला खैराई देवी क्रिकेट क्लब मांदडे. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि नक्कीच मॅच मध्ये रंग बदललेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका केलाय समोरच्या दिशेने, अगदी व्ही शेप मध्ये अनिल चेंडूवरती आलेत. एक सिंगल धाव घेतली जाते, एका सिंगल धावेच्या पुढे जाऊन पोहोचते 35 वरती. येणारे 4 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये अनेक पराक्रम आपण घडताना पाहिलेत, अनेक विश्व विक्रम आपण घडताना पाहिलेत. आज मात्र नक्की 4 चेंडू मध्ये मात्र 20 धाबा बनवायच्या आहेत. हो, यावेळेस मात्र बॉल मात्र चांगल्या प्रकारे टाकला गेलाय. फर्स्ट चेंडू होता, नक्कीच धावाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं झालंय पतन. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय चांगलं कमबॅक केलंय सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघानं. सुरुवात तर मात्र चांगली केली होती मांदेडे संघानं, मात्र त्यानंतर अनुपचं एक प्रभावी षटक आपण पाहिलं. अनिकेतने देखील जास्तीचे धाबा खर्च केले नाही आणि अंतिम षटक नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळलंय विराज ठोंबरे यांना. आता मात्र काहीसे 2 पावलं दूर पाहायला मिळते सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघ विजयापासून. यावेळेस मात्र बॅटची एज घेत मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय, जाऊन पोहोचलाय डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल धाव काउंट होते, सिंगल धावेच्या मध्ये 36 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र मनगटाचा वापर केलाय, अंतिम चेंडूवरती मात्र चौकार ढोकलाय आणि हा सामना जिंकलाय सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाला देखील पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा.